नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. ब्रेकिंग न्यूज. कवठे महांकाळमध्ये धमाका. 2,500 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार. आमदार रोहित दादा पाटील यांनी पुरवठा विभागाला धारेवर धरले. कवठे महांकाळ, सांगली, स्थानिक नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पाटील यांनी आज पुरवठा विभागाची अचानक झाडाझडती घेतली. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी गॅस सिलेंडरच्या काळाबाजार आणि अनियमिततेवर जोरदार हल्लाबोल केला. आमदार म्हणाले, सांगली जिल्ह्यात सर्वत्र गॅस वितरण सुरळीत चालू असताना फक्त कवठे महांकाळ तालुक्यातच समस्या का? 2,500 रुपयात सिलेंडर विक्री होत आहे, यावर तुमचे नियंत्रण नाही का? मुख्य आकर्षक मुद्दे. 2,500 रुपयात 2,500 रुपये घरगुती गॅस सिलेंडर कसे मिळवायचे? पूर्ण प्रक्रिया आणि मार्गदर्शन दिले. काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा अधिकारी व उप तहसीलदार यांना कठोर इशारा. नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेतल्या आणि तात्काळ कारवाईचे आदेश. योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यास कमी दरात सिलेंडर मिळण्याची हमी. नागरिकांसाठी सूचना. ज्यांना कमी दरात गॅस सिलेंडर हवे आहे, त्यांनी लगेच पुरवठा विभाग किंवा आमदार रोहित दादा पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. ही योजना सामान्य मध्यमवर्गीय आणि गरिबांसाठी मोठी राहत आहे. आमदार रोहित दादा पाटील यांचा हा आक्रमक पवित्रा स्थानिक पातळीवर जोरदार चर्चेला उधाण घालत आहे. आता पाहायला हवे, या बैठकीनंतर प्रत्यक्षात किती बदल होतो. आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनल मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. कागदोपत्री 2 एसएनची दुकान आहे, पण प्रत्यक्षात एकच दुकान आहे. तर यांचं त्याच्यावर काय लक्ष विचारावं? अहो ऐका, तुम्ही इथे नियुक्त येऊन किती वेळ झाला तुम्हाला? 1.5 वर्षात तुम्हाला एक केस लक्ष येतात. तक्रार अशी आहे की तुम्ही व्हिजिटला जाणार आहे म्हणून सांगता आणि त्या दुकानदाराकडनं व्हिजिटला न जाताच त्याचा अहवाल तयार होतो. तो अहवाल कशाच्या बेसिसवर तयार झालेला आहे किंवा व्हिजिट झालेत का नाहीत हे मला आता आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना पण सांगणार आहे. ह्याच्यात सुधारणा व्हायची असेल तर ते उमेदवार म्हणून आधी 2-3 पोरं ठेवलेले असतात, फॉर्म देऊन भरून द्या. ते यांचे खास असतात. मी बोलतोय त्यानंतर बोलायचं. हा उद्योग तुम्ही करत नाही, ते त्या उमेदवारामार्फत तुम्ही पैसे घेता. साहेब, इरणीचा तो सस्पेंड झाला ना 200 रुपये घेताना फॉर्मला जिल्हा परिषदच्या, त्याला कारणीभूत पापी तुम्ही आहात. माझ्याकडे तक्रारी आहेत, मी तुम्हाला तक्रारींचं निवारण करायला लावेल. आता प्रत्येक गावोगावी ज्यावेळेस जात आहे अजून तक्रारी येतील. मला अजिबात कुठले पैशाचे व्यवहार झालेले कानावर आले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. तासगाव तालुक्यामध्ये, कवठे महांकाळ तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं गॅसच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण नाही झाली पाहिजे. या विभागाच्या संदर्भामध्ये बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आज पुरवठा विभागाची बैठक आपण कवठे महांकाळच्या तहसीलदार कार्यालयामध्ये पार पडली. कवठे महांकाळ शहरामध्ये जी गॅस एजन्सी चालली आहे त्यामध्ये बऱ्याचशा तक्रारी आढळून आल्या. किंबहुना फेब्रुवारी 16 पासून मार्च पासून ज्यांनी प्री बुकिंग केलं होतं त्यांनाही अद्याप कुठल्याही पद्धतीचा गॅस मिळालेला नाही हे लक्षामध्ये आलं. दुसरी गोष्ट लक्षामध्ये आली की डिलिव्हर झालेला नसताना डिलिव्हर झाल्याचे SMS हे ग्राहकांना गेलेले आहेत हे लक्षामध्ये आलं. आज संबंधित या एकूण कार्यभाराविषयी अहवाल तयार करण्याच्या सूचना या विभागाला आपण दिलेल्या आहेत. तासगाव तालुक्यामध्ये, कवठे महांकाळ तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं गॅसच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण नाही झाली पाहिजे ह्याच्यातून आपण कारवाई ही केलेली आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला
सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.